नमस्कार मित्र हो. आपण सर्व कुशल मंगल आहात अशी आशा करतो. आज आपण ऐकणार आहात वैष्णवदेवी मंदिर जम्मू काश्मीर या देवीची शक्तिपीठांची कथा. वैष्णवदेवी शक्तिपीठ हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थस्थळापैकी एक, जे जम्मू काश्मीरच्या कटरा गावाच्या जवळ स्थित आहे. हे स्थान देवी वैष्णवदेवीला समर्पित आहे, ज्यांना हिंदू धर्मात वैष्णवी किंवा त्रिकुटा मातेच्या अवतार मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक या पवित्र स्थळाला भेट देतात. वैष्णवदेवीची कथा आणि महत्त्व. वैष्णवदेवीच्या कथेचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. असे मानले जाते की देवी मा दुर्गेचा अवतार म्हणून वैष्णवदेवीने त्रेतायुगात जन्म घेतला होता. तिचा जन्म धार्मिकता आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी झाला होता. देवी वैष्णवदेवीने मोठ्या भक्तिभावाने तपश्चर्या केली आणि तिची भक्ती पाहून महादेवांनी तिला वरदान दिला की ती सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करेल. देवीची कथा अशी आहे की तिने राक्षस भैरवनाथाचा पराभव केला, जो तिच्या तपश्चर्येत विघ्न आणण्याचा प्रयत्न करीत होता. भैरवनाथाचा पराभव केल्यानंतर देवीने त्याला मोक्ष दिला आणि सांगितले की जेव्हा कोणीही वैष्णव देवीच्या दर्शनाला येईल तेव्हा भैरवनाथाचे मंदिर गाठल्याशिवाय त्याचे दर्शन पूर्ण होणार नाही. वैष्णवदेवीच्या मंदिराचा स्थान. वैष्णवदेवीचे मंदिर त्रिकुट पर्वतावर वसलेले आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 5200 फूट आहे. मात्र यात्रेकरूंना कटरा गावापासून साधारणतः 12 किलोमीटरचा चढण करावा लागतो. या मार्गाने चालत भक्त वैष्णवदेवीच्या गुफेमध्ये पोहोचतात, जिथे देवीच्या 3 पिंडीचे रूप आहे. या 3 पिंडींना महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या रूपात मानले जाते. मंदिरातील विशेषता. त्रिकुट पर्वत. वैष्णवदेवीचे मंदिर या त्रिकुट पर्वताच्या गर्भात आहे, ज्यामुळे अत्यंत पवित्र मानले जाते. मंदिराच्या मुख्य गुफेमध्ये देवीची पिंडी असते. गुफेमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याला चरणगंगा असे म्हणतात आणि याचे पाणी पवित्र मानले जाते. देवीच्या मंदिरापासून पुढे 2.5 किलोमीटरवर भैरवनाथाचे मंदिर आहे. भाविकांनी भैरवनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय वैष्णवदेवीची यात्रा पूर्ण मानली जात नाही. यात्रेकरू कटरा गावापासून वैष्णवदेवी मंदिरापर्यंत साधारणतः पायी प्रवास करतात, परंतु प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत. पाठीवरील प्रवासासाठी घोडे किंवा पालख्या उपलब्ध आहे. तांबे, पाण्याची बाटली, अन्य आवश्यक वस्तूंची सोय मंदिराकडे जाताना उपलब्ध असते. हेलिकॉप्टरची सोय देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे भक्त थोड्याच वेळात मंदिराजवळील हेलिपॅडपर्यंत पोहोचू शकतात. रस्त्यावर अनेक विश्रांतीगृह आणि भोजनालय आहेत, जिथे यात्रेकरू विश्रांती घेऊ शकतात. वैष्णवदेवीच्या यात्रेचा योग्य वेळ मार्च ते ऑक्टोबर असा आहे. या कालावधीत हवामान सुटसुटीत आणि प्रवास करण्यायोग्य असतो. नवरात्रोत्सवाच्या काळात यात्रेकरूंची संख्या विशेषतः जास्त असते. हिवाळ्यात येथे थंडीचा कडाका असतो आणि बर्फवृष्टी होते, त्यामुळे प्रवास कठीण होतो. हिंदू धर्मात वैष्णवदेवीला अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की येथे आलेल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि देवीची कृपा प्राप्त होते. देवीची भक्ती मोठ्या श्रद्धेने केली जाते आणि तिचे दर्शन घेतल्यानंतर भक्तांना विशेष समाधान मिळते. दरवर्षी नवरात्रच्या काळात येथे मोठे भक्तिभावाने यात्रा केली जाते. या काळात मंदिर विविध फुलांनी आणि दिव्यांनी सजवले जाते.
भैरवनाथाच्या दर्शनाशिवाय यात्रा अपूर्ण मानली जाते आणि भैरव जयंतीला दिवशी येथे विशेष पूजा केली जाते. वैष्णव देवी शक्तिपीठ हे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म याचे केंद्रस्थान आहे आणि येथे भेट देणारे यात्रेकरू आध्यात्मिक शांती आणि समाधान अनुभवतात. माझे आजचे व्हिडिओ शांतपूर्वक बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.